आपल्या मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या निमोणमध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय। लग्न तुमचे सहकार्य आमचे, लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, डोहाळे जेवण, स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय, तेही अगदी नवीन आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा, आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहा निश्चिंत। याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग, फोर व्हीलर पार्किंग सह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते। त्वरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा, मोजक्याच तारखा शिल्लक आहे। संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय, निमोण, आशापीर बाबा रोड। प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे। मोबाईल नंबर आहे 98 50 84 54 26। बोल ना पाहुणे आहे तुम्ही पाहुणे सर कोण आहे ना फक्त कागद काढा। येथे दगडी बंधारा दुरुस्ती कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले गावचे सरपंच, गावातील सर्व मान्यवर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी बिडकर साहेब, आता कामाची सुरुवात जसं जसं आपल्या सूचना आल्या त्यानुसार निश्चित अधिकारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर करतील। आपल्याला जो काही प्रश्न पाण्याचा भेडसावतोय, आता आपल्या पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपण नदीला पाणी सुरू आहे, उजव्या आणि डाव्या कालव्यातून सुद्धा पाणी सुरू आहे। यापूर्वी कधी तुम्ही या महिन्यामध्ये असं बघितलेलं नव्हतं। त्यामुळं साहेब, जसं ग्रामस्थांचं म्हणणं आहे का पाणी आता त्यांना इथं साठवण्यासाठी जेवढं आपल्याला लवकर करता येईल त्यानुसार काम सुरू करा। ज्या पद्धतीने अंदाजपत्रकात तुम्ही म्हणताय पडदी बीम टाकणे, निडल गेट टाकणे, कॉन्क्रीट फॉरापुरून नाल्यातील गाड काढणे, जरी तिथं वाळू असली तरी ती थोडी साईडला करून जसं थोडं खोल कसं करता येईल, 100, 125, 150, जेणेकरून पाण्याचा स्टोरेज चांगला लागेल अशा पद्धतीने आपण काम करावं। आताच किशोरनी सांगितलं का आपण भरघोस निधी गावासाठी दिलाय, रस्त्यासाठी 40 लाख। त्यामुळं पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला रस्ता असेल, तुमचे काही विविध विकासाचे कामं असतील, त्यासाठी निधीची कुठलीही कमतरता पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून आपल्याला कमी पडणार नाही। परंतु आज जे काम चाललंय, बिडकर साहेबांनी सांगितलं, काही थोडं तिकडं दिसतंय, अतिक्रमण दिसतंय, थोडं सहकार्य करा त्याच्यामध्ये। ते नंतर आपल्याला तुम्हालाच उद्या पाणी त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्रास नको व्हायला, या अनुषंगाने अधिकाऱ्यांना बी सहकार्य करा। तुमच्या बरोबर मी आहे। कामाचा दर्जा साहेब थोडा बघा, त्याच्यामध्ये काही जास्त काम नाहीये, परंतु आपल्याला पाणी देणं ही गरजेचं आहे। आणि त्या निडल वगैरे जे तुम्ही म्हटलाय ते आता बरेचसे जीर्ण झाल्या, तर त्या सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या बसून त्यामध्ये सुधारणा करा। आपण सर्व इथं आलात त्याबद्दल मीच आपल्या सर्वांचं आभार मानतो। आज लग्नाची तारीख जास्त असल्यामुळं थोडी लग्नाची घाई आहे, त्यामुळं आपल्या सगळ्यांची रजा घेतो। नियोजन झालंय, मोठं तिथं असं खड्डे पडले ते होणार नाही। आपण सोलिंग आता सुरू करतोय, सोलिंग करून डाऊन आपण परदी करतोय, असे कामाचं। आणि 100 मीटर नाला खोलीकरण आहे, तर पलीकडचा पाऊस थोडा बांध कमी दिसतोय मला, तो बांध थोडा शेतकऱ्यांनी सहकार्य करावं, पलीकडचा बांध थोडा आपण व्यवस्थित करून घेऊ जेणेकरून पलीकडे शेतात पाणी जाणार नाही।
आणि बांधाला माती टाकताना थोडं शेतात जातं त्याला मग नंतर काढून घे. थोडं सहकार्य भूमिका असली तर आपण चांगलं काम करता येईल आपल्याला. ही विनंती राहील तुम्हाला सर्वांना. सांगू इच्छितो की अमोलभाऊ खताळ हे अवघ्या 5 महिने झाले तरी आपल्या गावाला जवळजवळ 65 लाख रुपयाचा निधी त्यांनी जाहीर केलेला आहे. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने अमोलभाऊ खताळांचा आभारी आहोत.